शंका उपस्थित अनेकांनी केलेली आहे। आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जी काय निवडक कारवाई होतात याच्यावर जे काय अधोरेखित केलं ते कारण त्याचं असं आहे की ज्या अशोक खरातने वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे इतके मोठ्या प्रमाणावरचे आहेत की ते एकटा कुणीही करू शकत नाही। त्याला निश्चित कोणीतरी राजकीय पाठबळ दिलेलं आहे, प्रशासकीय पातळीवर कोणीतरी पाठबळ दिलेलं आहे। त्याचे अनेक कारनामे पोलिसांना अनेक दिवसापासून माहीत होते। खरं तर नाशिकमध्ये असे अनेक गुन्हे दडपलेले आहेत। इगतपुरीमध्ये 6 महिन्यापूर्वी सीबीआयने एक धाड टाकली होती, त्याचं काय झालं पुढे अद्यापपर्यंत पुढे आलं नाही। नाशिकमध्ये कुटे नावाचा एक माणूस होता, त्याच्या हॉटेलवर तो असेच अनैतिक धंदे करायचा, अनेकांना ब्लॅकमेल केलेलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याला पकडल्यानंतर तो भाजपामध्ये प्रवेश केला। ती केस पुन्हा पुढे कुठे गेली त्या कुटेची केस आज कळत नाही, कारण तो भाजपमध्ये आला। आता अशोक खरातच्या निमित्ताने त्याचं जे काय देवस्थान होतं, खरं तर शंकराच्या नावाने लोकांच्या भोळ्या भक्तीचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर स्वार झालेला अशोक खरात आणि त्याचं जे काय ट्रस्ट होतं त्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी आहेत आणि त्याचे जे काही सीए आहेत, त्याची जमीन तिकडे सोलापूरला सापडती शक्तीपीठच्या बाजूला, पोफळे नावाचा त्याचा सीए। हे सगळे जे काही प्रकार आहेत ते विश्वस्तांच्यावर अद्यापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल नाही। एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, सुनील तटकरे असतील, यांची नावं पुढे आली ना, परंतु याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड कमालीची गुप्तता बाळगलेली असताना आता त्यांच्या पक्षाचे नवनाथ बन जणू काय पोलिसांचे किंवा एसआयटीचेच प्रवक्ते असल्यासारखी माहिती देत होते। मला त्याचं नवल वाटलं, कारण एका बाजूला अंजली दमानी यांना सीडीआर मिळतात आणि इकडे नवनाथ बनांना पोलीस काय करतात, कोर्टात काय करणार आहेत हे टेक्निकल इतके बारकावे नवनाथ बनांना माहित होतात। याचा अर्थ काय चाललंय हे सगळं? याच्यामध्ये काय राजकीय हत्यार म्हणून अशोक खराचा वापर केला जाणार आहे का पुढच्या काळामध्ये? शिंदेचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष याच्यामध्ये ब्लॅकमेल केला जाणार आहे का? अशा सगळ्या शंका त्याच्यामध्ये उत्पन्न होत आहेत, कारण अनेक व्हिडिओ किंवा अनेक विषय त्याच्यामध्ये दडलेले आहेत, हवालाचे मोठे व्यवहार दडलेले आहेत। आज जे काय शिर्डीमध्ये पतसंस्थांच्या मध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं खातं तिथे जे काय होतं त्याच्यावर जे काय ट्रान्झॅक्शन झालं, रुपाली चाकणकरच्या परवानगीशिवाय ते होऊ शकत नाहीये। रुपाली चाकणकरच्या बहिणीचा आणि अशोक खराची काय ओळख आहे, कसं काय झालं ते सगळं? कारण अशोक खराच्या या ट्रस्टी होत्या। विकासजी, मला असं वाटतं की या संदर्भातली तर आता नक्कीच चौकशी चालू आहे आणि अर्थात तुमचा मुद्दा कळलेला आहे। मला असं वाटतं की तुम्ही एक मोठा राजकीय सुद्धा आरोप केलेला आहेत आता,